की सगळ्या साधनांचं सार काय असेल कलियुगामध्ये, तर भगवंताच्या नामामध्ये. बरं बाकी मार्गाचा विचार केला तर बाकी मार्ग श्रेष्ठ आहेत. अंतःकरण शुद्धीसाठी कर्ममार्ग पाहिजे, मोक्षप्राप्तीसाठी ज्ञानमार्ग पाहिजे, चित्तवृत्तीच्या निरोधासाठी योगमार्ग पाहिजे. पण ही सगळी साधनं जरी श्रेष्ठ असतील, वास्तविक या श्रेष्ठ मार्गांचा धिक्कार केलेला नाही आहे. करा जप तप अनुष्ठान याग संती हे मार्ग सांगितले, संती हे मार्ग सांगितले. हे मार्ग आहेत. बरं जरी एखाद्यानं कर्ममार्ग आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, पण कर्मानं जे काही पुण्य प्राप्त होतं त्याला क्षय आहे. तै पुण्याची पावती सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. कर्मानं प्राप्त होणाऱ्या पुण्याला क्षय, नाश आहे. अहो 100 यज्ञ केल्यानंतर इंद्रपद प्राप्त होतं, पण इंद्रदेव जसं जसं ते इंद्रपद भोगायला लागतात तसं तसं त्या पुण्याचा नाश होतो आणि मग येऊ लागती माघारे मृत्यूलोका. परत इंद्राला मृत्यूलोकावर ते पुण्य करायला यायला होतं. ज्ञानोबारांनी अनेक फार सुंदर वर्णन केले. ब्रह्मदेवाचं सुद्धा हा शतैक ब्रह्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा. ब्रह्मदेवांना 100 जन्म घेऊन ब्रह्मकर्म करायला लागतं, तेव्हा ब्रह्मपदाची प्राप्ती आहे. पण जरी ब्रह्मपदाची प्राप्ती आहे तरी त्या पुण्याला नाश आहे. म्हणून कर्ममार्गापेक्षा नाममार्ग श्रेष्ठ सांगितला आहे. संत एकांती बैसले, सर्व ही सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडोनी. हा बाबा, सार काढिले निवडोनी बाबा, ते विठोबाचे नाम, ते विठोबाचे नाम.